गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही म्हणत असाल ऋतिका हे डबल डबल व्हायला लागले शर्ट आत्ताच्याच व्हिडिओमध्ये होता. तर काहीच मी चेंज करणार आहे कारण की एकाच दिवशी एवढ्या एवढ्या गोष्टी व्हायला लागलेत आणि एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कसं दाखवू, बरोबर आहे का नाही. तर मी जात आहे बड्डे पार्टीला. तर तुम्ही म्हणत असाल कुणाची, तर आहे बड्डे पार्टी भैयाची. ढंढडा हॅपी बड्डे म्हणून कमेंट करा लवकर भैयाला. तर भैयाची बड्डे पार्टी आहे, मी छान तयार पण होणार आहे. तर मी विचार केला की त्याच्या अगोदर इंट्रो चालू करावा कारण की खूप दिवस झालं गाईजला भेटून. गाईज कशी आहोत तुम्ही? मी तर खूप जास्त 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 मजेत आहे. बॅकग्राऊंडमध्ये दुसरे आवाज येत असतील प्लीज इग्नोर करा. तरी मी किचनमध्ये येऊन बोलायला लागले बघा, बरोबर आहे का नाही. आता मी अजून कुठं जाऊ सांगा. तर मी आता छानपैकी तयार होते आणि छान असं तयार होऊन तुम्हाला मी व्हिडिओ चालू करते. तर गाईज मी हे विषय सांगत होते की भैयाचा बड्डे आहे. काल भैयाचा बड्डे झाला आहे, पण काल सगळेजणच बिझी होते. काल जरा पाहुणे वगैरे आले होते म्हणून आज आम्ही जायला लागलो. तर आज आम्ही जायला लागलो तर आज आमच्यासोबत आहेत माझे आजोबा आणि माझ्या मामाची मुलगी गायत्री. मी तिला व्हिडिओमध्ये घेणार नाही कारण की तिला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही. तर थोडं काही शूट झालं तर दिसेल. तर तिला आवडत नाही म्हणून मग ठीक आहे, पण तिला म्हणजे फोर्स नाही करणार. तर गाईज मी तुम्हाला हे सांगत होते की माझ्या आजोबांची खूप इच्छा होती जायची, तर आम्ही त्यांना पण घेऊन जायला लागलो. गेल्या टाईमला आली होती, तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये बघितलं असाल. तर माझी आजी आली होती, ती माझ्या मम्मीची. आता पण माझ्या पप्पाचे वडील एक्सपायर झालेत, पण माझ्या मम्मीचे वडील आहेत. तर त्यांना घेऊन जायला लागलो. तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण की म्हणजे आपण आजी आजोबांना घेऊन जायचं, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायचं, ते एक वेगळंच असतं. आणि माझ्या आजी आजोबा तर खूप जास्त छान आहेत, मम्मीकडले तर खूप जास्त सपोर्टिव्ह आहेत, मला त्यांनी खूप जास्त आवडतात. तर आता मी पटकन रेडी होते कारण की सगळेजण बसलेत, मला नंतर झपके पडतील. चला तर काहीच भेटूया. तर काहीच मी रेडी झालेली आहे. कशी दिसत आहे मी बघा. आणि मी जीन्सवरला स्टॉप घातलाय, थोडंसं पाणी सांडलंय. जाऊ द्या, छान दिसायले ना, छान वाटायले. तर मी अशी छानपैकी रेडी झालेले. दिवस झाला मला रेडी व्हायचं होता. चला आता उशीर झालाय तर आम्ही निघतो पटकन आणि तुम्हाला मी भेटते रस्त्यावर. तर गाईज बड्डे केक गेल्या वेळेस विसरलो होतं, ह्या वेळेस घेऊन जायचं आहे. हे आहे बड्डे केक जे की आम्ही तिकडं कट करणार आहे. घरात करू वाटत नाही, तर बाहेर जायलो तर मग बाहेरच करू वाटते. बाबाचा पण बाहेरच केला, तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये बघितला असाल. तर चलो बड्डे केक भी भाई कटिंग करेंगे. आता सगळेजण बाहेर वाट बघायला तर निघू. तर गाईज चप्पल घालून मी रेडी आहे. हे बघा ही गाडी 2-3 गाड्या मस्तपैकी जायलोत. तर चला जाऊया. तर काही सगळेजण जे त्याच्या गाडीवर बसून मस्तपैकी रेडी आहेत. माझे भैयाच्या गाडीवर बाबा बसत आहेत, बाबाच्या गाडीवर गायत्री बसायला लागल्या आणि माझ्या गाडीवर आई बसत आहे. त्यानंतर आम्ही पोहोचलेलो फायनली हॉटेलला, संजय क्वालिटी रेस्टॉरंट. हे हॉटेल जेवढं टेस्टी आहे ते कारण आहे यायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या भैयाचे पण फ्रेंड्स आहेत इथं, जे की म्हणून मग आम्ही येतो. आणि त्याच्यानंतर इथलं वातावरण पण बघा किती छान, एकदम सायलेंटली म्युझिक चालू आहे आणि आम्ही सगळेजण जागेवर जात आहोत. आणि हे टी-व्ही नाही आहे, हे किचन आहे. ह्याच्यामध्ये टी-व्हीच वाटायला ना काहीच तुम्हाला सुरुवातीला. तर ह्याच्यामध्ये सगळेजण असं आपल्याला टेस्टी जेवण बनवून देणार आहेत. तर फायनली सगळेजण टेबलकडे जात आहेत आणि आम्ही बसत आहोत. हे आहे भैयाचं बड्डे केक. सगळेजण कमेंट करा फायनली की हॅपी बड्डे ऋषिकेश म्हणून. आणि बघू शकतो किती डिलिशियस केक आहे. आणि हे बघा बड्डे बॉय आजोबाच्या बाजूला बसलेला आहे आणि माझी सुंदर सुंदर आई. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर भैया. त्याच्या सगळी इच्छा पूर्ण होऊ दे, देव करो. आणि सुरुवात माझ्याकडून होऊ दे. तर काही सगळ्यांनीच त्याला खाऊ घातलं केक. एकदम लाडकी आई लाडक्या मुलाला केक खाऊ घालताना. आणि बघा मी पण त्याला खाऊ घालत होते. आणि किती बी भांडण केलं तर पण, किती बी भांडण करू द्या, पण त्याला माहिती आहे की मला काय पाहिजे, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करते. एकदम असं सपोर्ट सिस्टीमसारखा आहे माझा भैया. आणि खरंच सपोर्ट सिस्टीमच आहे माझं त्यानं. त्यानंतर आमचं जेवण आलेलं आहे मसाला पापड, एकदम डिलिशियसली, एकदम टेस्टी. त्यानंतर आले मंचाव सूप, जे की आता बाहेर थंडी पडायला लागलं तर एकदम गरम गरम सूप, म्हणजे सूप किती टेस्टी लागतंय. आणि माझे आजोबा आहेत, त्यांनी फर्स्ट टाइम खाल्लं होतं, तर त्यांनी म्हणत होते हे नेमकं काय, तर आम्ही त्यांना सांगत होतो. नंतर आई ना त्यांच्यासोबत गप्पा मारत होती. आई म्हणत होती की आपण ह्याच्या अगोदर पण येत होतो अण्णा, असं त्यांनी जुने उडपी वगैरे कुठले तरी हॉटेल आहेत त्यांचं चर्चा चालू होती. आणि बघा गाईज आम्ही किती बी केलं ना, हॉटेलमध्ये जरी आलो तर आम्ही चप्पल काढून जेवण करू, कारण की आम्हाला असं वाटतं की अन्नाचा अपमान झाला. आणि त्याच्यामुळे बघा सगळ्यांनी समोर आईचे बाबाचे सगळ्यांचे चप्पल काढलेले आहेत. त्यानंतर आमचं यम्मी जेवण आलेलं आहे. आता आम्ही ह्या जेवणाला
तूट पडणार आहोत गाईज. तुम्ही पण या पटकन जेवायला. तर आता टेस्टी टेस्टी जेवण झालेलं आहे आणि मस्तपैकी हात धुवून घेतलेला आहे. आता सगळेजण जात आहोत आणि हे बघा बड्डे बॉयकडून पार्टी होती म्हणून बड्डे बॉय बिल पे करायला लागले. आमच्याकडून काय पार्टी नव्हती, त्यानंच बड्डे पार्टी दिलता, त्याच्याकडे त्यानंच पे करत होता. आणि हे माझ्या मामाची मुलगी आहे आणि आई मस्तपैकी जायला लागलेत बाहेर. आणि बाहेर आलो तर बघा त्यांनी शटर सगळं बंद करून घेतलं ते, कारण की आम्हाला एवढं लेट झालं होतं आणि आचारसंहिता पण चालू आहे म्हणून शटर बंद केला होता. आणि लवकर बंद होते वाटतं बहुतेक, मला पण नाही माहिती तेवढं काही. मग आम्ही सगळेजण निघालो आणि आम्हाला तिथं नाही गोड खायचं होतं, आम्हाला खायची होती मुंबईचीच फालुदा, जे की ती मुंबईमध्येच म्हणजे त्याच फालुदा त्यांच्याच ह्याच्यात टेस्ट येते. मग भैया सांगत होते कोणाला काय ऑर्डर पाहिजे. मग मी माझ्यासाठी तर काजू शेक घेतलेला आहे, जे की मला खूप जास्त आवडते. सगळ्यांनीच काजू शेक घेतलं आणि एवढं जास्त टेस्टी, कारण की तुम्ही पण सांगा मुंबई किती चौपाटी फेमस आहे. त्यानंतर मी गाडी चालवत आहे, आता माझ्या मागे बसलेली आहे गायत्री, बाबा तेन. तर मी घरी गेल्यावर बोलते. तर गाईज आत्ता आम्ही घरी आलेलो आहोत. एकदम छान झाली पार्टी, सगळ्यांच्या अशा गप्पा गोष्टी चालू होत्या. आणि आता गाडीवरून आल्यामुळं खूप जास्त असं सर्दी वाटायला लागल्या. तर मला तर खूप जास्त मजा आली, तुम्हाला पण मजा आली काही व्हिडिओ बघायला. आणि जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप तुमचं प्रेम कमी व्हायला लागले, प्रेम दाखवा, तुम्ही आवर्जून दाखवा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील आणि तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला 100% आवडत असेल. तर आता रेग्युलर येतील व्हिडिओ. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी टाटा, बाय बाय.